अब खबर है ब्रह्मपुरी तहसील से, जहां तहसील के अंतर्गत आने वाले हरदोली गांव के किसान धान की फसल को बचाने के लिए रास्ते पर उतरे। तो आइए जानते हैं इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि के साथ बातचीत करते हुए सरपंच, उप सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य ने क्या आरोप किया। ब्रह्मपुरी तहसील के वनगंगा नदी के तट पर हरदोली यह गांव बसा है और यहां के किसान धान की फसल लेते हैं। गौरव पेपर मिल के निर्माण कार्य से करीब चिखलगांव हरदोली के 250 एकड़ खेती पर पानी निकलने का मार्ग बंद किए जाने से धान की फसल अब खतरे में आई है। इस संदर्भ में तहसीलदार, उप विभागीय अधिकारी इन्हें लेखी निवेदन देने के बाद भी खेती में जमा पानी निकालने के लिए कोई कार्रवाई नहीं की गई, जिससे हरदोली के समस्त धान उत्पादक किसान गौरव पेपर मिल व्यवस्थापक के विरोध में रास्ते पर उतरे और जब तक पानी का मार्ग खुला नहीं किया जाएगा तब तक आंदोलन पीछे नहीं लेंगे, ऐसी भूमिका ली। इस समय सीटीवी प्रतिनिधि मधुकर मेश्राम भी यहाँ मौजूद थे। तो आइए सुनते हैं यहाँ के सरपंच, उप सरपंच और ग्राम पंचायत सदस्यों ने सीटीवी से बातचीत दौरान क्या जानकारी दी। माझे नाव ममता मोरेश्वर पत्रे, सरपंच ग्रामपंचायत हरदोली। आज आम्ही इथं याच्यासाठी आलो आहोत का गौरव पेपर मिल हरदोली यांनी अवैध बांधकाम केलेलं आहे। ग्रामपंचायतची कुठली एनओसी न घेता त्यांनी बांधकाम केलेलं आहे। परत गावकऱ्यांची पूर्ण 100% शेती पाण्याखाली गेलेली आहे। गावकऱ्यांचं वारंवार आम्हाला पत्र येतात सोडवा। आज पण पूर्ण शेती पाण्याखालीच आहे। कास्तकारांना एकही पीक असं होत नाही। पूर्ण दाणं त्याचं भिजून हे झालं आहे, सडलेलं आहे। कास्तकारांच्या हितासाठी आम्ही आज इथं पाणी अटकवलेलं वालकाम तोडण्यासाठी सगळं गावकरी जमा। मी बलराम जीवन पिलारे, उपसरपंच ग्रामपंचायत हरदोली। मी आज या ठिकाणी इथं आम्ही सर्व सरपंच मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्य व पूर्ण गावकरी शेतकरी यांच्या सगट इथं आलेलो आहोत, कारण की गौरव पेपर मिल चे मालक श्री गौरव अग्रवाल यांनी ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची एनओसी न घेता, बांधकामाची एनओसी न घेता इथं एक अवैध बांधकाम सुरू केलेलं आहे आणि त्या अवैध बांधकामामुळे आमच्या शेतकऱ्यांचं पाणी, जो शेतातलं पाणी आहे अतिवृष्टीचा म्हणा किंवा पावसाचं, ते पाणी वाहण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण केलेला आहे। त्यामुळे मागच्या वर्षापासून निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांना नापिकी येत आहे। आणि या संदर्भात आम्ही मागच्या वर्षी एसडीओ साहेब, बीडीओ साहेब, तहसीलदार साहेब यांना निवेदन पण दिलं आणि त्याच्या आधी आम्ही पेपर मिलवाल्यांना पण विनंती केली की आम्हाला पाण्याचा मार्ग मोकळा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलप करा, काय करायचं आम्हाला तुमच्या डेव्हलपिंगशी विरोध नाही। परंतु त्यांनी तसं काही न करता आपल्या मनमानीने इथं कार्य करत आहे, इथं हा डेव्हलप करत आहे। पारी भरून ठेवल्या जिकडे तिकडे, पाणी निघत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप पाणी साचल्यामुळे शेतातील पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आज आम्ही इथं गावकरी सगळे मिळून आलो आणि इथं हा यांचा अतिक्रमण म्हणजे अवैध बांधकाम पाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी एकत्र येऊन हा कार्य करत आहोत। नमस्कार, माझे नाव पत्रे आहे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। आज आपण सर्व ग्रामस्थासहित या ठिकाणी याच्यासाठी उपस्थित झालेले आहे की गौरव पेपर मिल हरदोली यांनी आमच्या ग्रामपंचायतीकडून कसल्याही प्रकारचं बांधकामाचा परमिशन न घेता येथे अवैधरित्या बांधकाम केलेलं आहे। त्यामुळे जो पावसामुळे जो पाणी येणार आहे, त्या पावसामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या खूप साऱ्या शेत्या पाण्याखाली आले, वर्ष झाले नापिकी येऊन राहिलेली आहे। त्यामुळे हरदोली गावातील जेमतेम 200 एकर शेती पाण्याखाली आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान होऊन राहिलं आहे। त्याचं नुकसान भरपाई कोण देईल? शेवटी त्या बांधकामामुळे आमच्या गावाला पाण्याचा खूप मोठा धोका होऊन राहिलेला आहे। त्याचमुळे खूप सारे शेती ही पाण्याखाली झालेली आहे। आता ही जी पेरणीची हंगाम आलेला आहे, त्यामुळे पाणी जमा असल्यामुळे कोणताही शेतकरी इथं पेरणी करू शकत नाही। रित्या बांधकाम तोडण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावर काही कारवाई करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। सीटीवी के लिए प्रतिनिधि मधुकर मेश्राम की रिपोर्ट।